हाय फ्रेंड्स, माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप स्वागत. आणि तुम्हाला माहिती आहे श्रावण महिना चालू झालेला आहे. मी श्री शिवलीलामृतचं पारायण करत आहे आणि आज मी 11वा अध्याय वाचणार आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण सदाशिव लीलामृत श्रवण. अर्जन सदाशिवाचे सूत मने शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेची, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरचे त्याचे दर्शन, घेता तरते जीव अहो. अथवा षोडश दंडी जाण, बांधावी रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधवा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेकनी स्नान केल्या समान. असा द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधिवे 32, मस्तका भविते 24. सहसा करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्यविशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुपरडेक. रुद्राक्ष जप नित्य करता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणे जे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परमपावन. इतिहास ऐकाये काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजादायात भुसुर. धन्य मंती तोची राजेश्वर, लांछन घेण्याये करी साचर. अमात्य थोर तोची, सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी. पूर्वदत्त्यायसी लादीचे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरोस्फार, विशेष सुकृते लाहीचे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैरागशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगती नावडे दा. पंचवर्षी दोघे कुमार, लवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडी सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वता. आश्चर्य करती राव प्रधान, यांसका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती. ते सर्वेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परी, तेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सर्व वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जैने केले. जेवी मनुष्य वागते अपार, तसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारी समग्र, जायले सत्र करून या. जन्मे जे सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थले, मग वांचले रावणाधिक. विरंची सदा रावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. देवी पितृ कैवारी पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होई शुक योगींद्र. तो भद्रसेनेचा कुळगुरू. निर्धार घरा आला जाणूनी, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घरासे आणती, षोडशोपचारे पूजिती. भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन. राव विनवी कर जोडून, मने दोघे कुमार रात्रंदिन. ध्यान करती शिवांचे, नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्यशील अनुमात्र. भाषण न करती कोणाशी, इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजे यांनी समग्र. आरूढावे आवडे ना, पुढे हे कैसे राज्य करती. हे अमासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमार रानोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दुष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमाता यांची, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, मने हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समजता, ऐक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टन नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरमा, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा धळत. मणिमय पादुका रत्न खचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नमरी अंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीचे अभिनव. दिव्य भरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गो म्हैसे खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुस. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ रूप डोलाविती मान. तिचा भोग काम इच्छून, सुप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता, नेमला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. समोर प्रदश वक्त, शिवरात्र करी नेमिसे. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छिते ते महानंदा पूर्वित.
कोटी लिंगे करवी श्रावण मासी अत्यादरे ऐके भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवपुढे महानंदा त्यांचे सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यांचेही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते आपला तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्तकी त्या सबै सविले रत्नमंचकी तो पृथ्वीमालाची हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होणं मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरे होऊने आनंद घन नेम करो तयाची पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग दे कोणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी मनोनी वंदी लिंगा दे म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीता शयन रत्नखचित मंचकी तिचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागणं जन धावू लागले चहून कडून एकची हाक झाली ती सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलवकरी एरी उठली घावरी तव वातात मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकन वक्षस्थळ घेत बळून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझे खरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग तो भक्तजन बहुभंग उडी घातली सवैग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविली सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवधान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे शिरी नीलकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरे गजचर्म पांघुरला वरचेवरी नेसला शिवाग्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचेवरी कंदूक झेलित देवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेशी झेलूनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालले पावली सकळ शिवपदे जेथे नाही आदी व्याधी शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटीहुन जेथे सुरतरूंची वने अपारे सुरपींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे ओसंता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावले हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रशनास मने हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीच्या कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिव भजनी लवत्यल बहुताश उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेना गुरुसे घाली लोटांगण म्हणे इतुके निमी धन्य सुपुत्र उद्री जन्मले भद्रसेना बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हाचा परमप्रिय करा राजाचं प्राणांहून आवडी बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्रांच्या आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी का दुःखार नवी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेली या समयाशी रावैकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळवणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करी आक्रोशे करोनिया हाहाकार वक्षस्थळ पितीन रूपवर मग रायाशी पराशर सावध करून गोष्ट सांगे
नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ह्या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करिविता विधीस म्हणे सृष्टी रचिपूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्यनान भुवन त्रयसेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शनी जीव उद्धरते मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाणं जो थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शनी तीर्थे पावन स्वर्गाचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन भाऊनी थोर नाही जाणं रुद्रमहिमा आगात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पास सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसना भक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कुंतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरले त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेशे तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जचणे करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगोन ऐसी म्हणते जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्यक्ष नावडे जैंसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे त्याकरता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यूधरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रण अभिसिंच पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरिन सद्गत होनी बोलत सकल ऋषिरत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक का मृत्यू भय शोक गुरु रक्षे त्यापासून तरी तू आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवेचे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांचं वमनाहुनी निजपूर्ण विरक सुशील गेली या प्राण दुस्त प्रतिग्रह न घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देते मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रिणी स्थानिले स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्या ताम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्य आला चंडाश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडी येला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेव नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावधान केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्धव जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगरासारिके तो मज घेऊन जात असता चौथे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुजे त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजिनेसे ते तेजे जैसे गबसती दिगंतम सहारिती भस्मांगी व्याघ्रामर दिसती तसे हस्ते आयदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेने करी जय जयकार ब्राह्मणांसी घाले नमस्कार आनंदाशु नेत्रे आले अंगी रोमांश दाटले मग विप्ररणी गडबडा लोळे शिवनाम गरजत्त येवे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघेत थोर मुखद्दयाची महासुस्वर मृदुंग वाद्य गरजेती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोदरे असो भद्रसेने यावरी विधियुक्त होम करीतसे षडसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत अनुनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितके भराईक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली माता धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता ऐसा त्याने आनंद होत असता ते अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवने की काशी क्षेत्रावरी स्वर्धुने की श्वेतोत्पले मृडाने रमण लिंग अर्चिचे की निदैवास सांपडे चिंतामणे शुजिता पुढे श्रीराप्ती ये धावणे तैसा कमलोद्भव नंदन तेशने नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकया दुर्दय रत्न शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वांते तो चतुष्षष्टी कला प्रवणी निर्मळ ज्याचे चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भांड मोडूनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयने दंडे ताडिले शुक्राधिका तो नारद देखुनी ते शनी कुंडातुनी मूर्तिमंतने घेअग्नी दक्षिणाग्नी गार्ह पत्य आहवनी
उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमने षोडशोपचारी पूजिला. नारद मुनी राव पाठके कर जोडणी मने स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगपूर्व. नारद मने मार्गी येता शिव दूत चौघे देखील दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला. शिवसुत ऐकते तू कोणाच्या आज्ञे करून आणि होतासी भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्याचे निश्चयी तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा अनित होतासी मग चित्रगुप्तापसी सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत पन्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्यात. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपरनाद बहिमनचा मात अपराध न करता घडला हा. ऐसे नारदे सांगता तैशनी राये पायांवर घातली लोळणी. अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत. शतरुद्र करिता विशेष शतायुषू होत तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो यथेची झाला मुक्त त्याच्या तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शिव शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. तो शवेला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेने आख्यांच्या पडते त्यासी होई आयुष्य संतती. त्यासी काळेन बाधे अंती वेदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता. भस्महुती श्रवण करता हा अध्याय त्रिकाल वाचला. गंडांतर दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झालं ते काळी. मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेरे मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छ करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूपे होऊन. हा 11वाध्याय जाणा स्वरूप एकादश होऊन. हा 11वाध्याय जाणा स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणारा. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याने बाधी ग्रह पेडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीचे सर्वत आहे. येथ जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाल निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वाण झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्याची संभासी न करिता महापातक जाणे. जे ते आपल्या ग्रहासी न आणवे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे. जे विसुशिव हिंसग्र ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विस. जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असे ना असो भावे सर्व भावे निश्चित. अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटीला. अपर्णा हृदय बिजमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंगन विट कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोधत सज्जन खंड. एकादशाध्याय गोढा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. धन्यवाद.